नमस्कार मित्रांनो, ग्राफिक डिझाईनमध्ये ऑब्जेक्टची रचना करत असताना काल आपण ऑर्डर म्हणजे ऑब्जेक्टचा क्रम काय असतो आणि त्याचा डिझाईनमध्ये वापर कसा करतात हे बघितलं. आज आपण ऑब्जेक्टची रचना करत असताना अलाइनमेंट आणि डिस्ट्रीब्युशन ही संकल्पना समजून घ्यायची आहे. इथं मी वेगवेगळ्या साईजचे 3 ऑब्जेक्ट ड्रॉ केलेत आणि कमांड देऊन ह्या 3 ऑब्जेक्टची मला परफेक्ट अलाइनमेंट करायची आहे. कमांड देऊन परफेक्ट अलाइनमेंट करायच्या अगोदर अलाइनमेंट म्हणजे काय ते मी अगोदर तुम्हाला समजून सांगतो आणि त्यानंतर आपण कमांड देऊन त्यांची अलाइनमेंट करू. अलाइनमेंटचे 2 प्रकार आहेत. एक हॉरिझॉन्टल अलाइनमेंट म्हणजे ऑब्जेक्टची आडवी मांडणी आणि अलाइनमेंटचा दुसरा प्रकार आहे व्हर्टिकल अलाइनमेंट म्हणजे ऑब्जेक्टची उभी मांडणी. आता हॉरिझॉन्टल अलाइनमेंटचे पुन्हा 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार हॉरिझॉन्टल टॉप अलाइनमेंट म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची टॉप पोझिशन आडव्या सरळ रेषेत आणायची. दुसरा प्रकार आहे हॉरिझॉन्टल सेंटर म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची सेंटर पोझिशन आडव्या सरळ रेषेत आणायची आहे. आणि हॉरिझॉन्टल अलाइनमेंटचा तिसरा प्रकार आहे हॉरिझॉन्टल बॉटम अलाइनमेंट म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची बॉटम पोझिशन ही आडव्या सरळ रेषेत आणायची. हे झाले हॉरिझॉन्टल अलाइनमेंटचे 3 प्रकार. त्याच पद्धतीनं आता मी गाईडलाईन काढून टाकतो. त्याच पद्धतीनं व्हर्टिकल अलाइनमेंटचे पुन्हा 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार व्हर्टिकल लेफ्ट अलाइनमेंट म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची डावी पोझिशन लेफ्ट पोझिशन उभ्या सरळ रेषेत आणायची. व्हर्टिकल अलाइनमेंटचा दुसरा प्रकार म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची सेंटर पोझिशन उभ्या सरळ रेषेत आणायची. आणि व्हर्टिकल अलाइनमेंटचा तिसरा प्रकार म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची राईट पोझिशन उभ्या सरळ रेषेत आणायची. थोडक्यात हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आणि व्हर्टिकल अलाइनमेंट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी परत ही गाईडलाईन काढून टाकतो आणि आत्ता मी तुम्हाला जे समजून सांगितलं की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अलाइनमेंट आणि त्यांचे 3 प्रकार. आता आपण हे सर्व कमांड देऊन करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला मी हे सगळे ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. 3 ऑब्जेक्ट्स सिलेक्टेड ऑन लेयर 1. 3 ऑब्जेक्ट तुमचे सिलेक्ट झालेत. मेनू बारमध्ये मी ॲरेंजमध्ये जातो. अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट तिथं जातो आणि त्यामध्ये शेवटचा ऑप्शन पुन्हा अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट तिथे मी क्लिक करतो. म्हणजे इथे तुम्हाला अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट डायलॉग बॉक्स ओपन होईल. आपण हे 3 ऑब्जेक्ट्स सिलेक्ट केलेत आणि इथं अलाइनमेंटच्या कमांड्स आहेत आणि इथं डिस्ट्रीब्यूटच्या कमांड आहेत. डिस्ट्रीब्यूट आपण नंतर बघणार आहे. अगोदर
आपण अलाइनमेंट बघूया. आता याच्यामध्ये वरच्या ज्या 3 आहेत इथं त्या व्हर्टिकल अलाइनमेंट्स आहेत आणि खालच्या बाजूला 3 आहेत त्या हॉरिझॉन्टल 3 अलाइनमेंट आहेत. आता आपण 3 ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेत. आपण त्यांना पहिल्यांदा हॉरिझॉन्टल अलाइनमेंट देऊया. त्यामध्ये पहिला प्रकार हॉरिझॉन्टल टॉप. इथं फक्त अलाइन टॉप म्हटले तर हॉरिझॉन्टल टॉप मी इथं क्लिक करतो. ही झाली हॉरिझॉन्टल टॉप अलाइनमेंट. त्यानंतर 2 नंबरला हॉरिझॉन्टल सेंटर. हॉरिझॉन्टल सेंटर अलाइनमेंट मी इथं क्लिक करतो. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टचा सेंटर हा आडव्या सरळ रेषेत आला. आणि तिसरा प्रकार म्हणजे हॉरिझॉन्टल बॉटम अलाइनमेंट. इथं फक्त अलाइन बॉटम म्हटले तर इथे मी क्लिक करतो. हॉरिझॉन्टल बॉटम अलाइनमेंट. प्रत्येक ऑब्जेक्टचा बॉटम आडव्या सरळ रेषेत आला. तर हे झाले हॉरिझॉन्टल अलाइनमेंटचे 3 प्रकार. आपण कमांड देऊन त्या ऑब्जेक्टची अलाइनमेंट केली. आता कमांड देऊन आपण ऑब्जेक्टची व्हर्टिकल अलाइनमेंट करूया. आता पुन्हा मी हे 3 ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि इथं अलाइनच्या खाली हे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार व्हर्टिकल लेफ्ट. इथं अलाइन लेफ्ट बघताय तुम्ही. तर व्हर्टिकल लेफ्ट अलाइनमेंट इथे मी क्लिक करतो. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची लेफ्ट पोझिशन उभ्या सरळ रेषेत आली. आपण दुसरा प्रकार बघूया व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंट. इथे तुम्हाला अलाइन सेंटर हॉरिझॉन्टली दिसते त्यामुळे गोंधळ करून घेऊ नका. आपण व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंट करालो आहे आणि आता इथे मी क्लिक करतो. कन्सेप्ट समजून घ्या. तर ही झाली व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंट. प्रत्येक ऑब्जेक्टचा सेंटर उभ्या सरळ रेषेत आला. आता व्हर्टिकल अलाइनमेंटचा तिसरा प्रकार व्हर्टिकल राईट अलाइनमेंट. मी इथं क्लिक करतो. म्हणजे आता काय झालं प्रत्येक ऑब्जेक्टची राईट पोझिशन उभ्या सरळ रेषेत आली. अलाइनमेंटच्या या कमांड्स तुम्ही शॉर्टकी वापरूनसुद्धा देऊ शकता. त्यासाठी मी हे 3 ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि हॉरिझॉन्टल टॉप अलाइनमेंटसाठी मी कीबोर्डवर टी टाईप करतो. हॉरिझॉन्टल सेंटर अलाइनमेंटसाठी मी कीबोर्डवर ई टाईप करतो आणि हॉरिझॉन्टल बॉटम अलाइनमेंटसाठी मी कीबोर्डवर बी टाईप करतो. म्हणजे हॉरिझॉन्टल टॉपसाठी टी, हॉरिझॉन्टल सेंटरसाठी ई आणि हॉरिझॉन्टल बॉटमसाठी बी. याचप्रमाणे ऑब्जेक्टच्या व्हर्टिकल अलाइनमेंटसाठी आपण शॉर्टकी वापरूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि व्हर्टिकल लेफ्ट अलाइनमेंटसाठी मी कीबोर्डवर एल टाईप करतो. व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंटसाठी मी कीबोर्डवर सी टाईप करतो आणि व्हर्टिकल राईट अलाइनमेंटसाठी मी आर टाईप करतो. म्हणजे व्हर्टिकल लेफ्ट अलाइनमेंटसाठी एल, सेंटर अलाइनमेंटसाठी सी आणि व्हर्टिकल राईट अलाइनमेंटसाठी आर
ह्या त्या शॉर्टकी आहेत. आता मी एक नवीन पेज ॲड करतो. त्यावर एक रेक्टँगल ड्रॉ करतो. नेहमीप्रमाणे आपण त्यामध्ये एक कलर भरूया. मी आणखीन एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि त्यामध्ये पण आपण एक कलर भरू. मला हा ऑब्जेक्ट या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे. म्हणजे रेक्टँगलच्या टॉप पोझिशनला इलिप्सची टॉप पोझिशन नेऊन ठेवायची आहे. तर त्यासाठी कमांड कशी द्यायची, या ठिकाणी बघा, मी आता ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, रेक्टँगल सिलेक्ट करतो, ॲरेंजमध्ये जाऊन अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट डायलॉग बॉक्स ओपन करतो. तर या ठिकाणी आपण बघितलं की व्हर्टिकल अलाइनमेंटचे 3 प्रकार आहेत आणि इथं खाली हॉरिझॉन्टल अलाइनमेंटचे 3 प्रकार आहेत. पहिल्यांदा हॉरिझॉन्टल अलाइनमेंटमध्ये मी टॉपला अलाइन करतो, म्हणजे त्या 2 ऑब्जेक्टचा टॉप आडव्या सरळ रेषेत आला. आता त्यानंतर मी दुसरी कमांड देतो, व्हर्टिकल सेंटर, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट्स उभ्या सरळ रेषेत आले. लक्षात घ्या, या दोन्ही ऑब्जेक्टच्या टॉप सेंटर पोझिशन्स उभ्या सरळ रेषेत पण आहेत आणि आडव्या सरळ रेषेत पण आहेत. म्हणजे आपण 2 कमांड वापरून तो ऑब्जेक्ट या ठिकाणी आणून ठेवला. आता मी काय करतो, याचा डुप्लिकेट करतो आणि त्याच्या आणखीन काही कॉपी तयार करतो. 9 इलिप्स, टोटल 9 इलिप्स आहेत. आपण ऑब्जेक्टच्या डिफॉल्ट 9 पोझिशन्स बघितलेत. तर हे 9 ऑब्जेक्ट्स ह्या रेक्टँगलच्या 9 पोझिशन्स ज्या आहेत त्या ठिकाणी आपण नेऊन ठेवू. त्यामध्ये हा एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो मी, नंतर रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि टॉप लेफ्टला मी हा ऑब्जेक्ट आणून ठेवतो. तर टॉप लेफ्टला म्हणजे बघा, यामध्ये अलाइनमेंट ह्या ज्या आहेत व्हर्टिकल आहेत. व्हर्टिकलमध्ये मला लेफ्ट केली पाहिजे आणि हॉरिझॉन्टल अलाइनमेंटमध्ये मला टॉप केली पाहिजे. तेव्हा तो ऑब्जेक्ट त्या रेक्टँगलच्या टॉप लेफ्ट पोझिशनला येईल. आपण हे शॉर्टकी वापरून करूया. मी हा डायलॉग बॉक्स बंद करतो, म्हणजे ते तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने कळेल. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि मला आता लेफ्ट सेंटरला तो ऑब्जेक्ट आणायचा आहे. तर पहिल्यांदा मी एल टाईप करतो आणि हॉरिझॉन्टल सेंटरसाठी ई टाईप करतो, म्हणजे तो लेफ्ट सेंटरला आला. म्हणजे ह्या इलिप्सची लेफ्ट सेंटर आणि रेक्टँगलची लेफ्ट सेंटर पोझिशन एकच आहे. आता हा ऑब्जेक्ट मला रेक्टँगलच्या बॉटम लेफ्टला बसवायचा आहे. मी शिफ्ट बटन दाबून रेक्टँगल सिलेक्ट करतो. बॉटम लेफ्ट म्हणजे बी आणि एल बॉटमला पाहिजे आणि लेफ्टला पाहिजे. एकदम सोपं आहे. होतं कसं, कधी कधी समजा हा ऑब्जेक्ट मला आता ह्या मोठ्या रेक्टँगलच्या बॉटम सेंटरला बसवायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. होतं कसं की सुरुवातीला तुम्ही रेक्टँगल सिलेक्ट करता आणि नंतर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करता आणि बॉटम सेंटर आपल्याला कमांड द्यायची. तर मी बॉटम बी सेंटर सी टाईप केले. झालं काय, म्हणजे रेक्टँगल
इलिप्सला अलाइन झाला. म्हणजे यावरून काय समजायचं, मी अंडू करतो. जो ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह करायचा आहे तो अगोदर सिलेक्ट करायचा आणि ज्या ठिकाणी न्यायचा आहे तो नंतर सिलेक्ट करायचा. आता टाईप करा बी आणि सी, बी आणि सी, बरोबर तो बॉटम सेंटरला आला. आता हा ऑब्जेक्ट आपण टॉप राईटला नेऊ. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, टॉप आणि राईट म्हणजे टी आणि आर. हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. आता काय येणार, राईटला तर तो येणारच आर, पण तो मला सेंटरला पाहिजे, हॉरिझॉन्टल सेंटर. त्यासाठी मी ई टाईप करतो म्हणजे तो राईट सेंटरला आला. आता पुन्हा हा सिलेक्ट करतो, बॉटम राईटला आणतो, रेक्टँगल सिलेक्ट करतो, बॉटम आणि राईट, बी म्हणजे बॉटम आणि आर म्हणजे राईट. आता हा शेवटचा ऑब्जेक्ट मला बरोबर या ऑब्जेक्टच्या सेंटरला बसवायचा आहे. त्यामुळे व्हर्टिकल सेंटर आणि हॉरिझॉन्टल सेंटर ह्या दोन कमांड तुम्हाला द्यायचे आहेत. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि कमांड देतो. हॉरिझॉन्टल सेंटरसाठी ई मी टाईप करतो आणि व्हर्टिकल सेंटरसाठी मी सी टाईप करतो म्हणजे तो बरोबर ऑब्जेक्टच्या सेंटरला आला. ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टची मांडणी करत असताना अलाइनमेंटचा उपयोग खूप होतो आणि कमांड देऊन आपण जेव्हा अशी अलाइनमेंट करतो ती 100% परफेक्ट असते. आता डिस्ट्रीब्यूटमध्येही दोन प्रकार आहेत, एक हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्यूट आणि दुसरं व्हर्टिकल डिस्ट्रीब्यूट. डिस्ट्रीब्यूटबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर असं सांगता येईल की 3 किंवा अधिक ऑब्जेक्ट्सपैकी प्रत्येक 2 ऑब्जेक्ट्सच्या विशिष्ट पोझिशनमधलं अंतर समान ठेवणं. आपण कमांड देऊनच बघूया. मी इथं हे 3 ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करतो, अरेंज मेनूमध्ये जातो, अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट, पुन्हा अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट डायलॉग बॉक्स ओपन झाला. डिस्ट्रीब्यूटचे हे हॉरिझॉन्टल 4 प्रकार आणि हे व्हर्टिकल 4 प्रकार ते तुम्हाला दिसतात. आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्यूटचे प्रकार बघायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे डिस्ट्रीब्यूट लेफ्ट. मी डिस्ट्रीब्यूट लेफ्ट क्लिक करतो म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल प्रत्येक 2 ऑब्जेक्टच्या लेफ्ट पोझिशनमधलं अंतर इथं सारखं होतं. नंतर आहे डिस्ट्रीब्यूट सेंटर म्हणजे प्रत्येक 2 ऑब्जेक्टच्या सेंटरमधलं अंतर एकसारखं येतं. 3 नंबर डिस्ट्रीब्यूट राईट म्हणजे प्रत्येक 2 ऑब्जेक्टच्या राईट पोझिशनमधलं अंतर समान आलं. आणि शेवटी स्पेसमध्ये 2 ऑब्जेक्टच्या मधलं अंतर एकसारखं असतं. प्रत्येक 2 ऑब्जेक्टच्या मधलं अंतर एकसारखं येतं. या कमांडचा उपयोग ग्राफिकमध्ये जास्तीत जास्त होतो कारण बऱ्याच वेळा अलाइनमेंट केल्यानंतर प्रत्येक 2 ऑब्जेक्टमधलं अंतर समान असावं लागतं. यानंतर व्हर्टिकल डिस्ट्रीब्यूट. आता व्हर्टिकल डिस्ट्रीब्यूट आपण बघूया. मी 3 ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी
पहिली कमांड आहे डिस्ट्रीब्यूट टॉप, म्हणजे प्रत्येक दोन ऑब्जेक्टच्या टॉपमधलं अंतर, प्रत्येक दोन ऑब्जेक्टच्या टॉपमधलं अंतर समान आलं. 2 नंबर सेंटर, प्रत्येक दोन ऑब्जेक्टच्या सेंटरमधलं अंतर, म्हणजे इथं आता व्हर्टिकल डिस्टन्स येणार आहे, एकसारखं येतं. 3 नंबर डिस्ट्रीब्यूट बॉटम, प्रत्येक दोन ऑब्जेक्टच्या बॉटममधलं अंतर एकसारखं. आणि शेवटचं डिस्ट्रीब्यूट स्पेस व्हर्टिकली, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या मधलं अंतर एकसारखं येतं. व्हर्टिकल डिस्ट्रीब्यूटमध्ये सुद्धा ही कमांड जास्तीत जास्त वापरली जाते. हे झालं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्ट्रीब्यूट. अलाइन आणि डिस्ट्रीब्यूट ह्या दोन कमांड ग्राफिक डिझाईनमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.